देश तुझसी कोटी वंदना. हे महान भरत देश तुझसी कोटी वंदना. भारतीय ज्ञानाचा खजिना, आपला संपन्न आणि समृद्ध वारसा शोधण्याचा हा अद्भुत रम्य प्रवास. लेखक प्रशांत पोळ. भाग 5. भारतच प्लास्टिक सर्जरीचा जनक. ऑक्टोबर 2014 मुंबईमध्ये सर H.N. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदींनी भारताने जगाला प्लास्टिक सर्जरी शिकवली या अर्थाचं विधान केलं. त्यांचे शब्द होते, महाभारत का कहना है कि कर्ण माँ की गोद से पैदा नहीं हुआ था. इसका मतलब यह है कि उस समय जेनेटिक साइंस मौजूद था. हम गणेश जी की पूजा किया करते हैं. कोई तो प्लास्टिक सर्जन होगा उस जमाने में जिसने मनुष्य के शरीर पर हाथी का सर रखकर प्लास्टिक सर्जरी का प्रारंभ किया होगा. या त्यांच्या वक्तव्यावर तथाकथित पुरोगामी मंडळींनी चांगलाच गदारोळ उठवला होता. शेखर गुप्ता या इंडियन एक्सप्रेसच्या संपादकांनी त्यांच्या इंडिया टुडे ह्या साप्ताहिकात राष्ट्रहित या नावानं प्रकाशित होणाऱ्या आपल्या सदरात मोदींवर टीकेची राळ उठवली होती. या सदरात त्यांनी असं म्हटलं होतं की मोदी सरकार हे जरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या गप्पा मारत असलं तरी प्रत्यक्षात ही मंडळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूतकाळातील कल्पनांनाच कवटाळून बसलेली आहेत. शेखर गुप्तांचं म्हणणं आहे की जुन्या वैदिक काळातील शोधांचा अभिमान धरणं याचाच अर्थ घड्याळाचे काटे उलट फिरवणे. पाश्चिमात्य देशांना मूलभूत ज्ञान भारतानं दिलं असं म्हणणं अत्यंत चुकीचं आणि हास्यास्पद आहे. हिंदी इंडिया टुडे मधील त्यांच्या लेखातील काही वाक्य होती, हो सकता है कि किसी ने प्लास्टिक सर्जरी, इंसान ने मनुष्य के अंगों का प्रत्यारोपण, स्टेम सेल अनुसंधान, किराए की कोख, इन जैसी चीज़ों की भी कल्पना कर ली होगी, मगर यह कहना कि हमारे पास यह सब पहले से था न सिर्फ हास्यास्पद है बल्कि खतरनाक भी है. साधारण याच्याच 3 आठवडे आधी करण थापर यांनी त्यांच्या हिंदू दैनिकाच्या सदरात नेमका हाच मुद्दा उचलला होता. त्यांच्या 2 फेसेस ऑफ मिस्टर मोदी या शीर्षकाने प्रकाशित झालेल्या लेखात त्यांनी मोदींच्यावर बोचरी टीका केली होती. करण थापर यांचं म्हणणं होतं की भारताच्या प्रधानमंत्र्यांनी आणि तेही एका रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी अशा प्रकारच्या आधार नसलेल्या पौराणिक गोष्टी बोलणं योग्य नाही. थोडक्यात प्लास्टिक सर्जरीला आपल्या हिंदू शास्त्रात काहीही आधार नसताना अशी वक्तव्य करणं हे भारतीय घटनेच्या कलम 51A उल्लंघन आहे. घटनेच्या या कलमाद्वारे प्रत्येक भारतीय नागरिकाला शास्त्रीय वातावरण जपण्याचा अधिकार आहे. मोदी अत्यंत अशास्त्रीय बोलतात आणि म्हणूनच मोदींच्या वक्तव्याचा धिक्कार करणं आवश्यक आहे. शेखर गुप्ता आणि करण थापर या दोघांनी प्लास्टिक सर्जरीचा उल्लेख केला होता म्हणून ह्या संदर्भात माहिती गोळा करण्याच्या मागे मी लागलो आणि थक्क करणारी माहिती मिळाली. भारतात हैदर आणि टिपू सुलतान बरोबर झालेल्या युद्धामध्ये इंग्रजांना 2 नवीन गोष्टींचा शोध लागला होता. अर्थात हे सुद्धा इंग्रजांनीच नमूद करून ठेवलंय बरं. एक शोध म्हणजे युद्धात वापरले जाणारे रॉकेट आणि दुसरं म्हणजे प्लास्टिक सर्जरी. इंग्रजांना सापडलेल्या या प्लास्टिक सर्जरीचा इतिहास मोठा गमतीशीर आहे. सन 1769 ते 1799 ह्या 30 वर्षात हैदर अली टिपू सुलतान
आणि इंग्रजांमध्ये 4 मोठ्या लढाया झाल्या. यातील एका लढाईत इंग्रजांकडून लढणारा कावसजी हा मराठा सैनिक आणि 4 तेलंगी बाजारबुणगे टिपूच्या फौजेच्या हाताला सापडले. टिपू सुलतानच्या फौजेने ह्या 5ही जणांची नाकं कापून त्यांना इंग्रजांकडे परत पाठवलं. काही दिवसांनी एका इंग्रज कमांडरला एका भारतीय व्यापाऱ्याच्या नाकावर काही खुणा दिसल्या. चौकशी केल्यावर कमांडरला समजलं की त्या व्यापाऱ्याने काही भानगड केली होती, म्हणून त्याचं नाक कापण्यात आलं होतं. परंतु त्या व्यापाऱ्याने एका वैद्याकडून आपलं नाक पूर्वीसारखं करून घेतलं. आश्चर्यचकित झालेल्या इंग्रजी कमांडरनं त्या कुंभार जातीच्या मराठी वैद्याला बोलावलं आणि कावसजी आणि इतर 4घांची नाकं पहिल्यासारखी करायला सांगितली. कमांडरच्या आज्ञेवरून पुण्याजवळ हे ऑपरेशन झालं. हे ऑपरेशन होताना 2 इंग्रजी डॉक्टर्स उपस्थित होते. त्यांची नावं आहेत थॉमस क्रुसो आणि जेम्स फिंडले. या दोघांनी अज्ञात मराठी वैद्यानं केलेल्या या ऑपरेशनचं सविस्तर वर्णन मद्रास गॅझेटमध्ये पाठवलं, जे छापून आलं. ह्या मद्रास गॅझेटमध्ये छापून आलेल्या लेखाचं पुनर्मुद्रण लंडनहून प्रकाशित होणाऱ्या जंटलमन या मासिकानं ऑक्टोबर 1794च्या अंकात केलेलं आहे. या अंकात BL या नावानं एका गृहस्थानं ही बातमी दिलेली आहे. लेखासोबत शस्त्रक्रियेसंबंधी काही चित्र दिली आहेत. या लेखापासून प्रेरणा घेऊन इंग्लंडच्या J.C. कॉर्प या तरुण सर्जननं याच पद्धतीनं 2 शस्त्रक्रिया केल्या, ज्या यशस्वी झाल्या. हे ऐकून ग्रेफे ह्या जर्मन सर्जननं सुद्धा याच धर्तीवर प्लास्टिक सर्जरीच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. आणि मग पाश्चात्य जगाला आणि विशेषतः इंग्रजांना प्लास्टिक सर्जरीची ओळख झाली. पहिल्या विश्वयुद्धात तर अशा शस्त्रक्रियांचा फार उपयोग झाला. पाश्चात्य जगात एडविन स्मिथ पापिरस यानं सर्वप्रथम प्लास्टिक सर्जरीचा उल्लेख केलेला आढळतो. मात्र रोमन ग्रंथांमध्ये या शस्त्रक्रियेचा उल्लेख 1000 वर्षांपूर्वीपासूनच आढळतो. अर्थात भारतासाठी या शस्त्रक्रिया फार जुन्या आहेत. सुमारे 2500 वर्षांपूर्वी सुश्रुत या शस्त्रवैद्यकानं या शस्त्रक्रियेची संपूर्ण माहिती देऊन ठेवलेली आहे. झाडाचं एक पान घेऊन ते नाकावर ठेवलं जातं, नाकासारखा आकार त्याला दिला जातो आणि नंतर त्या पानाला आवश्यक तिथं कापून त्याच आकाराची कातडी गाल, कपाळ किंवा हातपाय यातून काढली जाते. विशिष्ट औषधांचा लेप लावून ती कातडी आवश्यक तिथं बसवून तिला बांधलं जातं. बसवलेली कातडी आणि काढलेली कातडी या दोन्ही जागांवर ठराविक औषधांचा लेप लावला जातो. साधारण 3 आठवड्यांनी दोन्ही ठिकाणी नवीन कातडी येते आणि हे कातडीचे प्रत्यारोपण पूर्ण होते. याच माहितीच्या अनुसार त्या अज्ञात मराठी वैद्यानं कावसजीवर नाकाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली होती. नाक, कान आणि ओठांना व्यवस्थित करण्याचं तंत्र भारताला फार पूर्वीपासून अवगत होतं. पूर्वी टोचलेल्या कानात जड दागिना घातला की कानाची पाळी फाटायची. अशा कानाला ठीक करण्यासाठी तिथं गालाची कातडी बसवण्याची पद्धत रूढ होती. अगदी 19व्या शतकापर्यंत भारतात ह्या शस्त्रक्रिया वैद्यांच्या द्वारे केल्या जायच्या. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्हा तर अशा शस्त्रवैद्यकांसाठीच प्रसिद्ध होता. असं म्हटलं जातं की कांगडा हा शब्दच मुळे कान गढा, हिंदीत गढा म्हणजे तयार करणं, यातून निर्माण झालेला आहे. डॉक्टर S.C. अल्मस्त यांनी या कांगडा मॉडेलवर बरंच लिहून ठेवलंय. ते कांगडाच्या दीनानाथ कानगढिया या नाक कानाची शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्याला स्वतः भेटले. त्याचे अनुभव त्यांनी शब्दबद्ध केलेत. इसवी सन 1404 पर्यंतच्या पिढीची माहिती सांगणारे हे कानगढिया नाक आणि कानाची प्लास्टिक सर्जरी करणारे कुशल वैद्य समजले जात. ब्रिटिश संशोधक सर अलेक्झांडर कनिंघम यानं
कांगडाच्या प्लास्टिक सर्जरीच्या प्रक्रियेबद्दल विस्तारानं लिहून ठेवलंय. अकबराच्या काळात बिधा नावाचा वैद्य कांगडामध्ये शस्त्रक्रिया करायचा हेही लिहून ठेवलेलं आढळतं. सुश्रुतच्या सुमारे 1100 वर्षानंतर सुश्रुत संहिता आणि चरक संहितांचा अरबी भाषेत अनुवाद झाला. हा 8व्या शतकातच झाला. किताब ई सुश्रुत या नावानं सुश्रुत संहिता मध्यपूर्वेत पोहोचली. पुढं ज्याप्रमाणे भारतातील गणित आणि खगोलशास्त्रासारख्या विज्ञानाच्या इतर शाखा अरबी लोकांच्या माध्यमातून युरोपात पोहोचल्या, तशीच ही माहिती सुद्धा युरोपात पोहोचली. 14व्या-15व्या शतकात ह्या शस्त्रक्रियेची माहिती अरब, पर्शिया अर्थात इराण, इजिप्त या मार्गानं इटलीला पोहोचली. या माहितीच्याच आधारे इटलीमधल्या सिसिली बेटावरचा ब्रान्का परिवार आणि गास्प्रे टाग्लियाकोसी यांनी कर्णबंध आणि नाकाच्या शस्त्रक्रिया सुरू केल्या. मात्र चर्चच्या प्रचंड विरोधामुळं त्यांना त्या थांबवाव्या लागल्या आणि एकूणच 19व्या शतकापर्यंत युरोपियनांना प्लास्टिक सर्जरी अज्ञातच राहिली. ऋग्वेदातील अत्रेय उपनिषद हे अतिप्राचीन उपनिषदांपैकी एक समजलं जातं. ह्या उपनिषदात गर्भातील मूल कसं तयार होतं याचं वर्णन आहे. त्यात असं म्हटलंय की गर्भाच्या अवस्थेत प्रथम तोंडाचा काही भाग तयार होतो, नंतर नाकाचा, मग डोळे, कान, हृदय इत्यादी अवयव तयार होत जातात. आजच्या आधुनिक शास्त्राचा आधार घेऊन सोनोग्राफी वगैरे करून बघितलं तर याच अवस्थांमधून मूल तयार होत जातं. आता हे ज्ञान हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना कुठून मिळालं? त्यामुळे प्लास्टिक सर्जरी भारतात किमान 2,500 ते 3,000 वर्षांपासून अस्तित्वात होती याचे खणखणीत पुरावे मिळाले आहेत. शरीरशास्त्राचं ज्ञान, त्यावरील उपचार हे भारताचं वैशिष्ट्य होतं. मात्र पाश्चिमात्य देशात झालेले शोध म्हणजे आधुनिकता आणि आपण आपल्या जुन्या ज्ञानातून तयार केलेल्या गोष्टी म्हणजे जुनाट कल्पनांना कवटाळणं, अशा चुकीच्या समजुतींपायी आपण आपल्याच समृद्ध वारशाला नाकारत आलो आहोत.